हॅलो डिअर स्टुडंट्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वीचा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आणि जो फर्स्ट नंबरचा टॉपिक आहे दॅट इज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, जो की तुम्हाला तुमच्या बोर्डच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे. ठीक आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये अनुवंशिकता आणि उत्क्रांती असं देखील म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा आपण काय काय पाहणार आहोत. तर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मध्ये बघणार आहोत आपण व्हॉट इज हेरिडिटी, what is central dogma of protein synthesis, what is evolution, evidences of evolution, Darwin's theory of natural selection असेल, लॅमार्किझम असेल, स्पेसिएशन अँड इव्हॉल्युशन, या संपूर्ण गोष्टींचा इन डिटेलमध्ये या व्हिडिओजमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर इन डिटेल्समध्ये आपण इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण मिळवणार आहोत. तर मग बघा, हा जो काही व्हिडिओ आहे तो हा हेरिडिटी आणि इव्हॉल्युशनचा फर्स्ट पार्ट आहे. नेक्स्ट तुम्हाला याची जी काही प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज वगैरे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा. तर मग बघा, व्हॉट इज हेरिडिटी. आपण हेरिडिटी कशाला म्हणतो रे बाबा? ज्याच्यामध्ये काय होत असतं, ज्याच्यामध्ये जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे. बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय? तर मग बघा, तुमचा जो काही नाकाचा शेप असेल, तुमच्या डोळ्यांचा कलर असेल, तुमच्या केसांचा कलर असेल, तुमच्या केसांचं स्ट्रक्चर असेल, ठीक आहे, तुमचा स्किनचा कलर असेल, त्यासोबत तुमचा कानाचा शेप असेल, तुमचा ब्लड ग्रुप असेल, हे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ह्यालाच मी काय म्हणते तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. ठीक आहे, मग हे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो तर हेरिडिटी असं म्हणत असतो. एकदम सोपं, एकदम सिंपल. बघा, एखादं बायोलॉजिकल कॅरेक्टर जसं की तुमचा स्किनचा कलर असेल, जसं की तुमचा नाकाचा शेप असेल, केसांचा कलर असेल, ठीक आहे, हे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत हे एका जनरेशन कडून हे दुसऱ्या जनरेशन कडे किंवा पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे जाण्याच्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर हेरिडिटी असं या ठिकाणी म्हणत असतो. लेट सपोज आता इथे बघा, हे तुमचे पॅरेंट्स आहेत, ठीक आहे, ही झाली तुमची फर्स्ट जनरेशन आणि हे तुम्ही आहात, मग हे झाली तुमची सेकंड जनरेशन. मग यांच्यामधले जे काही कॅरेक्टर आहेत, हे नेक्स्ट जनरेशन कडे जातात वाया जीन. कोणा थ्रू? जीन थ्रू जे आहेत ते पुढे काय होतात तर पुढे खंडक होतात आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो तर हेरिडिटी असं म्हणत असतो. त्यालाच आपण अनुवंशिकता देखील म्हणत असतो. दी ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन म्हणजेच पॅरेंट्स कडून टू दी नेक्स्ट जनरेशन म्हणजेच ऑफस्प्रिंग कडे म्हणजेच तुमच्याकडे, दॅट इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. एकदम सोपं, एकदम सिंपल. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपण ज्या की काही गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने पण, मग त्याच्यामध्ये बघा, इनहेरिटन्स ऑफ ट्रेट म्हणजे काय? तर बघा, इनहेरिटन्स म्हणजे काय होते रे बाबा? जे काही प्रोसेस आहे म्हणजे जी बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याच्याच प्रोसेसला काय म्हणते तर मी इनहेरिटन्स असं म्हणते. म्हणजेच जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्समिट होतं एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे त्याला मी हेरिडिटी म्हणते. हे एक थेरी झाली, पण ती ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस काय होते? दी प्रोसेस ऑफ दी ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स. बघा, ही जी काही प्रोसेस आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर तुमच्या पॅरेंट्स कडून तुमच्याकडे येण्याची जी काही प्रोसेस आहे, ऍक्च्युअल मध्ये त्याचं मेकॅनिझम कशा प्रकारे होतं, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? इनहेरिटन्स. ठीक आहे, आणि ट्रेट मीन्स व्हॉट? ट्रेट म्हणजे काय रे बाबा? ट्रेट म्हणजेच काय म्हणते ती मी, लेट सपोज आता तुमची हाईट जी आहे, तुमची हाईट कशी आहे? छोटी आहे. तुमच्या भावाची हाईट थोडीशी मोठी आहे. म्हणजे काय रे, तर एकच कॅरेक्टर आहे, मनुष्य एकच आहे, परंतु एक कोणाचा रंग कसा आहे? सावळा आहे, कोणाचा रंग गोरा आहे, कोणाचा रंग एकदम असा काळा आहे. म्हणजेच काय रे, तर हे जे काही हे रंगच आहे, सगळ्यांचे कलरच आहेत, बट त्याच्यामध्ये काय आहे तर व्हेरिएशन आहे. त्याच्यामध्येच आपल्याला काय आढळतं तर वेगवेगळ्या डिफरन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. कोणाची हाईट छोटी आहे, कोणाची हाईट मोठी आहे, कोणाची तर खूपच जास्त मोठी आहे. ठीक आहे, मग एकच कॅरेक्टर आहे, हाईट हे एकच कॅरेक्टर आहे, बट त्याच्यामध्ये पण आपल्याला काय पाहायला भेटतात तर व्हेरिएशन्स पाहायला भेटतात. कोणाच्या केसांचा कलर, कोणाचे केस भुरे असतात, कोणाचे केस काळे असतात, कोणाचे व्हाईट असतात. ठीक आहे, मग अशा प्रकारचे केसच आहेत, बट त्याच्यामधला
जो काही कलर आहे तो कसा आहे तर डिफरंट आहे. मग कॅरेक्टरमध्ये जे आपल्याला व्हेरिएशन पाहायला भेटतं दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट ट्रेट. त्यालाच मी काय म्हणते तर ट्रेट असं म्हणते. ओके, मग बघा दी कॅरेक्टर ॲज कंट्रोल बाय दी जीन. जे काही कॅरेक्टर असते हे कोणा थ्रू कंट्रोल केलं जातं रे तर जीन थ्रू कंट्रोल केलं जातं. मग व्हॉट इज जीन, व्हॉट इज DNA, व्हॉट इज क्रोमोझोम, या सर्व गोष्टी पण आपण पुढे पाहणार आहोत. मग आता इथे बघा हे जे काही कॅरेक्टर आहे हे कंट्रोल केलं जातं जीन थ्रू कंट्रोल केलं जातं. आणि जीनलाच मी काय म्हणते तर जीन काय असतो रे तर जो तुमचा DNAचा एक पर्टिक्युलर सेगमेंट असतो, DNAचा एक सेगमेंट असतो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट अ जीन. ठीक आहे, मग बघा प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. बघा हे जे काही प्रोटीन्स असतात हेच आपला नाकाचा शेप, कलर असेल, आपली हाईट असेल, ब्लड ग्रुप असेल, म्हणजेच काय रे तर हा प्रोटीन काय आहे तर आपल्या बॉडीचा बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी. ठीक आहे, जसे की आपण वीट एकत्र करून आपण एखादी इमारत तयार करतो त्याचप्रमाणे आपली हे जी काही आपल्या शरीराची जी काही जडणघडण झालेली आहे ती कोणा थ्रू झालेली आहे तर दॅट इज व्हॉट प्रोटीन. त्यालाच मी काय म्हणते तर प्रोटीन. म्हणूनच आपण म्हणतो की बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी. ठीक आहे, मग बघा दी इन्फॉर्मेशन अबाउट दी प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन दी DNA. आणि जो काही आपला DNA असतो हा DNAच काय करतो तर जे काही इन्फॉर्मेशन आहे, कोणाचे हाईट किती असली पाहिजे, कोणाचा रंग कसा असला पाहिजे, ही जी काही इन्फॉर्मेशन कशामध्ये ट्रान्समिट केली जाते तर DNA मध्ये ट्रान्समिट केली जाते. ठीक आहे, मग बघा जीन्स आर दी फ्रॅगमेंट्स ऑफ DNA विच कंटेन ऑल दी इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आणि जीनमध्ये सर्व गोष्टींची काय असते तर इन्फॉर्मेशन असते. आणि जीन काय असतं तर DNAच्याच एका पर्टिक्युलर सेगमेंटला आपण काय म्हणत असतो त्या ठिकाणी जीन असं म्हणत असतो. ओके, मग आता पुढे बघा मग अशा प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. बघा इथे कोणाची हाईट कशी आहे तर छोटी आहे, कोणाची हाईट कशी आहे थोडीशी मोठी आहे. इथे वेगवेगळे प्लांट्स असतात. मग वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्समध्ये पण आपल्याला काय भेटतात तर व्हेरिएशन्स जे पाहायला भेटतात. इथे हे केसांचे कोणाचे वेगवेगळे कलर्स असतील, वेगवेगळे जे काही फेशियलचे वेगवेगळे शेप्स असतील, हे काय झाले तर वेगवेगळे कॅरेक्टर्समध्ये असणारे व्हेरिएशन झाले. सो व्हॉट इज क्रोमोझोम. क्रोमोझोम म्हणजे काय तर बघा क्रोमोझोम म्हणजे काय असते तर दी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑफ दी सेल दॅट कॅरीज दी हेरिडिटरी कॅरेक्टर्स इज कॉल्ड ॲज अ क्रोमोझोम. क्रोमोझोम जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो न्यूक्लियसमध्ये. मग न्यूक्लियसमध्ये कुठे प्रेझेंट असतो रे तर जो काही क्रोमोझोम आहे तो जो काही क्रोमोझोम जो आहे हाच काही कशाने बनलेला असतो तर तुमच्या DNA पासून बनलेला असतो. म्हणजेच तुमचा जो काही DNA आहे त्याच्यापासूनच तुमचा जो काही क्रोमोझोम आहे तो बनलेला असतो. म्हणजेच एक्झॅक्ट कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर जो असतं DNAचं त्याच्यापासूनच आपला काय बनलेला असतो तर क्रोमोझोम असा बनलेला असतो. मग DNA ची लेंथ किती असते हे तुम्हाला एक्झाम मध्ये पण MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर DNA लेंथ इज इच ह्युमन सेल किती असते तर 2.2 मीटर एवढा DNA असतो. कॅन यू इमॅजिन तुमचं जे काही हाईट आहे ती 1 मीटर असेल, परंतु जो सेल आपल्याला दिसत देखील नाही, जो सेल आपल्याला आपल्या डोळ्यांनी आपण पाहू पण शकत नाही, त्या सेलमध्ये आपल्यापेक्षा तिप्पट हाईटचा DNA काय असतो तर प्रेझेंट असतो. बघा असा जो काही DNA असतो हा कसा असतो तर जसं की आपला एखादा जसं की आपला धागा असतो आणि धाग्याचा एखादा रीळ असतो तर त्याला कसा धागा पूर्ण असा गुंडाळलेला असतो तर तशाच प्रकारचा हा जो काही DNA आहे अशा प्रकारे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर जे असतं ते DNAचं असतं आणि त्यालाच मी काय म्हणत असते तर क्रोमोझोम म्हणत असते. दी लॉंग DNA इज रॅप्ड अराउंड दी प्रोटीन टू फॉर्म दी क्रोमॅटिन. मग बघा इकडे बघा आता लक्ष द्या इकडे व्यवस्थित बघा हा जो काही DNA आहे हा तुम्हाला दिसत आहे, हा DNA आहे थ्रेड लाईक. मग हा DNAचा एक पर्टिक्युलर पार्ट किंवा या DNAचा एक असं सेगमेंट, एक छोटासा सेगमेंट मी घेतला आहे. या DNAचा एक छोटासा पार्ट जो आहे त्यालाच मी काय म्हणते रे बाबा, त्यालाच मी म्हणते व्हॉट जीन असं म्हणते. DNAच्याच एका पर्टिक्युलर सेगमेंटला आपण काय म्हणत असतो तर जीन असं म्हणत असतो. मग आता बघा इथे तुम्हाला हा जो काही DNA आहे हा तयार झालेला आहे. ओके, मग
हा डीएनए जो आहे तो काय होतो तर जे काही प्रोटीन्स असतात म्हणजेच जे हिस्टोन प्रोटीन्स असतात त्याच्यावरती काय मारतात, अशी गुंडाळी मारतात. ठीक आहे. मग अशा प्रकारचे हिस्टोन प्रोटीन्सला काय होतं तर हा डीएनए जो आहे तो असा रॅप होतो. ठीक आहे. मग हेच हिस्टोन प्रोटीन्स पण काय होतात परत अगेन रॅप होतात आणि अशा प्रकारचं जे काही तुम्हाला इथे स्ट्रक्चर दिसत आहे अशा प्रकारचे एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला इथे दिसत आहे दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, क्रोमोझोम. आणि त्यालाच मी काय म्हणते तर क्रोमोझोम असं म्हणते. मग हाऊ मेनी पेअर्स आर प्रेझेंट, हाऊ मेनी पेअर्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन आवर सेल, एका सेलमध्ये किती क्रोमोझोमच्या पेअर्स प्रेझेंट असतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. या प्रश्नाचा आन्सर ह्युमन बॉडीच्या एका सेलमध्ये किती पेअर्स ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. ठीक आहे. मग समजलं. अशा प्रकारचे डीएनएचे जे काही कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं जे कशा थ्रू जे आपल्या हिस्टोन प्रोटीन्सला काय झालं असतं तर डीएनए रॅप झालेला असतो आणि त्यातून जे तुम्हाला स्ट्रक्चर इथे दिसत आहे दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, क्रोमोझोम. ठीक आहे. आणि त्यालाच मी काय म्हणते तर क्रोमोझोम असं म्हणते. चालेल. चला तर मग बघा इथे काय म्हटलेलं आहे रे बाबा, इथे बघा. तर मग इथे काय म्हटलं आहे तर दी constricted region on the chromosome is called as a centromere आणि त्यालाच आपण प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं देखील म्हणतो. म्हणजेच हा जो काही क्रोमोझोम आहे हा काय झालेला आहे इथे रे बाबा, हा अशा प्रकारे इथे काय झालेला आहे तर कन्स्ट्रिक्ट झालेला आहे, असं दाबल्यासारखं झालेलं आहे. त्यालाच मी काय म्हणते तर सेंट्रोमियर असं म्हणते. आणि त्यालाच आपण म्हणू शकतो की सेंटर ऑफ द क्रोमोझोम. आणि या सेंटर पासून जो पार्ट एकदम असा शॉर्टेस्ट असतो त्यालाच मी काय म्हणते तर पी आर्म. बघा हा कसा आहे थोडासा शॉर्ट आहे, हा आर्म कसा आहे थोडासा शॉर्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ पी आर्म. आणि या सेंट्रोमियर पासून जो भाग किंवा जो आर्म कसा असतो थोडासा हाईटने लॉंग असतो त्यालाच मी काय म्हणते तर क्यू आर्म असं म्हणते. आणि तो कसा असतो तर लॉंगेस्ट आर्म असतो त्या ठिकाणी. ठीक आहे. मग हे पण लक्षात ठेवायचं. ह्या संपूर्ण बेसिक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला मी ॲक्च्युअल लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर मी तुम्हाला शिकवत आहे ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. लेकरं काय करतात मग 11वी-12वी मध्ये गेल्यानंतर पण त्यांना माहित नसतं की ह्या गोष्टी काय आहेत. व्हॉट इज क्रोमोझोम, व्हॉट इज डीएनए, व्हॉट इज जीन, आरएनए काय असतं, प्रोटीन काय असतात, अमिनो ऍसिड्स काय असतात. ह्या गोष्टी जर का तुम्हाला माहित नसतील तर मग पुढे जाऊन पण काही उपयोग नाही. ठीक आहे. मग मला वाटतं की तुमचं बेसिक अगोदर क्लिअर असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला माहिती तरी झालं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टी असतात काय, तरच तुम्ही एक्झाममध्ये ॲक्च्युअलमध्ये तुम्ही स्वतः पेपर लिहू शकाल. ठीक आहे. मग आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच आपण पूर्णच्या पूर्ण सिलेबस जो आहे तो शिकवत असतो. तर मग बघा पुढे आता पुढे मग तुमचे काही सायंटिस्ट आहेत. मग याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज ग्रेगोर जॉन मेंडल. हाच कोण आहे तर फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. हा तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला तुमच्या मिड एक्झाम मध्ये देखील विचारला जाऊ शकतो. हु इज दी फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. मग याच्यामध्ये तुमचे इयर वगैरे जास्त काही विचारलं जाऊ शकत नाही. फक्त तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं की हु इज दी फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्सचा फादर कोण आहे तर दॅट इज ग्रेगर जॉन मेंडल नावाचा फादर आहे. ठीक आहे. मग हे तुम्हाला तुमच्या मिड मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. आणि त्यांनी कशावरती काम केलं होतं तर पायसम सटायवम नावाचं जे काही प्लांट होतं त्यालाच मी काय म्हणते तर पी प्लांट. ठीक आहे. एक वाटाण्याचं जे काही झाड असतं. ठीक आहे. वाटाण्याचं जे काही झाड असतं. ठीक आहे. त्याच्यावरती हा काय करत होता तर काम करत होता. मग यानेच काय सांगितलं होतं जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात हे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काय होतात रे बाबा ट्रान्सफर होतात. हे कोणी सांगितलं होतं तर ग्रेगोर जॉन मेंडल नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं. आणि हे गेव दी टर्म फॅक्टर. मग तेव्हाच्या काळात जे काही डीएनए आरएनए वगैरे हे काही माहिती नव्हतं. मग ह्याने काय सांगितलं की जे काही कॅरेक्टर आहेत हे ट्रान्समिट होतात कोणा थ्रू, फॅक्टर थ्रू. त्यालाच आपण आताच्या काळात काय म्हणतो तर डीएनए असं म्हणतो. डीएनए असं म्हणतो. तर मग बघा नंतर सायंटिस्ट आला तो होता तुमचा ह्युगो डेव्हरिज नावाचा सायंटिस्ट होता. त्याने काय सांगितलं तर त्याने ही एक थेरी दिली, म्युटेशनल थेरी दिली. ठीक आहे. मग हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की विच सायंटिस्ट गेव दी थेरी, म्युटेशनल थेरी. मग तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर असलं पाहिजे ह्युगो डेव्हरिज नावाचा सायंटिस्ट. त्याच्यामध्ये इयर वगैरे जास्त काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. मग एवढंच. मग पुढचा जो काही सायंटिस्ट आहे तो आहे दॅट इज वॉल्टर सुटॉन नावाचा सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टने काय सांगितलं रे, ऑब्झर्व दी पेअर ऑफ क्रोमोझोम इन दी सेल
ऑफ दी ग्रासहोपर. मग ह्याने काय केलं तर जी काही सेल आहे ग्रासहोपर म्हणजे जो आपला नाकतोडा असतो त्याच्यामधली जी काही सेल आहे ह्याने काय केली तर ऑब्झर्व केली आणि असं सांगितलं की जे काही आपल्या शरीरामधला जो काही सेल असतो त्याच्यामध्ये जे काही 46 क्रोमोझोम असतात त्याच्यामध्ये पण 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहेत ते प्रेझेंट असतात एका सेलमध्ये. हे कोणी सांगितलं तर वॉल्टर सुटॉन नावाच्या सायंटिस्टने सांगितलं इन 1902 मध्ये. नंतर आला सेकंड वन सायंटिस्ट दॅट इज अवेरी मॅक्लिओड अँड एम.सी. कार्डे. हे अवेरी, एम.सी. लिओड अँड एम.सी. कार्टे हे 3 जे काही सायंटिस्ट आहेत यांनी सांगितलं, यांनी प्रूव्ह करून सांगितलं की जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे हे कोण ट्रान्समिट करतं. आधीचे लोक सांगायचे की रायबोझोम ट्रान्समिट करतो, RNA ट्रान्समिट करतो, सायटोप्लाझम ट्रान्समिट करतो. असं काय होतं तर आधी अफवा पसरवल्या गेल्या होत्या समाजामध्ये. तर ह्या 3 सायंटिस्टनी सांगितलं की डीएनए जो आहे तर हा काय करत असतो तर जेनेटिक मटेरियल जे आहे ते कॅरी करत असतो एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे. कोणी सांगितलं तर अवेरी असेल, एम.सी. लिओड असेल आणि मॅक्लिओड कार्टी ह्या सायंटिस्टनी त्या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे. आणि नंतरचा लास्टचा सायंटिस्ट आहे, हे पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये कोणी प्रूव्ह केलं की डीएनए हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. मग त्या ठिकाणी सायंटिस्टचे नावं पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नंतर आहे फ्रँकोइस जॅकोब अँड झॅक मोनार्ड नावाचा सायंटिस्ट. मग या सायंटिस्टनी काय केलं रे तर जी काही गिव्ह दी मॉडेल फॉर दी प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, एक मॉडेल दिलं की प्रोटीन सिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे ती कशा प्रकारे होते असं एक मॉडेल दिलं. कोणी दिलं तर फ्रँकोइस जॅकोब अँड झॅक मोनार्डच्या नावाच्या सायंटिस्टनी. ठीक आहे. मग अशा प्रकारचे सायंटिस्ट आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये 1 मार्कला देखील विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग बघा आता सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय होतं रे बाबा. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बघा एक आपला जो काही डीएनए आहे, हे डीएनए म्हणजे काय होतं हे आपल्याला समजलं. ठीक आहे. मग आता हा जो काही डीएनए आहे या डीएनए पासून आपण कशाचं फॉर्मेशन करतोय तर प्रोटीनचं. याच डीएनए पासून आपण फॉर्मेशन कशाचं करतोय तर प्रोटीनचं. मग दी फॉर्मेशन किंवा दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन, दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए कोणा थ्रू RNA is called as a central dogma of protein synthesis. एकदम सिंपल, एकदम सोपं. ठीक आहे. बघा दी सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए थ्रू RNA कोणाच्या मदतीने तर RNAच्या मदतीने इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. एकदम सोपं आणि सिंपल ही डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाते. आणि हा क्वेश्चन जो आहे तो बोर्डाचा आवडीचा क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा तुम्हाला 3 मार्क्स पर्यंत विचारला जाऊ शकतो. तर मग त्याच्यामध्ये व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होतं तर मग बघा डीएनए पासून RNA बनण्याची जी काही प्रोसेस असते, डीएनए पासून काय बनतो रे बाबा या ठिकाणी RNA बनत आहे. त्यालाच मी काय म्हणते तर ट्रान्सक्रिप्शन असं म्हणते. ठीक आहे. मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होतं तर डीएनए पासून RNAची जी काही बनण्याची प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. नंतर ट्रान्सलेशन म्हणजे काय होतं तर RNA पासून प्रोटीन बनतो. RNA पासून कशाचं सिंथेसिस होतं तर प्रोटीनचं फॉर्मेशन होतं दॅट इज कॉल्ड व्हॉट ट्रान्सलेशन. ठीक आहे. मग व्हॉट इज ट्रान्सलोकेशन. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. कुठे तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस हे आपण परत इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. कुठे तर आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो गाईज, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह आणि शैक्षणिक किंवा 10वी बोर्डासाठीचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवा आणि आपण भेटणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मग सगळ्यांना मग मी इथेच थांबते. गुड नाईट टू ऑल ऑफ यू. टेक केअर अँड बाय बाय.